नमस्कार. कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशा वेळेस आपल्याला असं थंडगार मस्त असं आईस्क्रीम खायला मिळालं तर. आणि हो, हे आईस्क्रीम बनवायला फक्त 2 मिनिटं लागतात. हो, फक्त 2 मिनिटं. अगदी सोप्या पद्धतीने इझी मेथड वापरून आपण होममेड असं हे आईस्क्रीम बनवतोय. तेही मोजक्याच म्हणजे एकच पदार्थ वापरून आपण हे आईस्क्रीम बनवलेलं आहे. झटपट आणि मुलांनाही बनवता येईल असं हे झटपट आईस्क्रीम आहे. तर पटकन आपण याची रेसिपी पाहूयात. मंडळी, बऱ्याच वेळा काय होतं, केक बनवल्यानंतर आपण आयसिंग करतो, त्याचं व्हिपिंग क्रीम थोडं ना थोडं काहीतरी राहूनच जातं. मग त्यापासून मी हे आईस्क्रीम बनवलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे व्हिपिंग क्रीम लागणार आहे. हे माझं व्हिपिंग क्रीम मी कस्टर्ड ट्रफल बनवलं होतं त्यासाठी वापरलं होतं आणि त्याचं हे एक वाटीभर राहिलेलं आहे. जवळजवळ 2 वाटी, छोट्या 2 वाटी हे क्रीम आहे. कस्टर्ड ट्रफल हे उन्हाळ्यातील एक उत्तम डेझर्ट आहे. तुम्ही कधीही आणि केव्हाही बनवू शकता. याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यावर जाऊन तुम्ही हे ट्रफल कसं बनवायचं ते पाहू शकता. आणि हे ऑलरेडी व्हिप केलेलं आहे, त्यामुळं आपल्याला परत व्हिप करायची गरज नाही आहे याला. या ठिकाणी तुम्ही कुठल्याही कंपनीचं व्हिपिंग क्रीम वापरू शकता. मी इथे ट्रोपोलाइटचं वापरलं आहे. तुम्ही अमूलचंही वापरू शकता. तुमच्या एरियात जे मिळेल ते तुम्ही वापरू शकता. यात मी आता एक छोटा कप दूध घालत आहे. थंड दूध घालायचं आहे याच्यामध्ये. आता याचं प्रमाण तुमचे व्हिपिंग क्रीमचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला घालायचं आहे. या ठिकाणी आपल्याला केकच्या बॅटरप्रमाणे याचं थिकनेस हवी आहे. त्याचबरोबर मी इथे 2 चमचे साखर घातलेली आहे, पिठी साखर घातलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम बनवते. त्यासाठी मी इथे व्हॅनिला इसेन्स घालत आहे 3 ते 4 थेंब. आता तुम्हाला जर दुसऱ्या इसेन्सचं बनवायचं असेल, जसं की कस्टर्ड आईस्क्रीम किंवा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, तर त्यावेळेस काय करायचं, गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून ती या व्हिपिंग क्रीममध्ये थंड झाल्यानंतर घालायची आणि कस्टर्ड आईस्क्रीम बनवायची. इथे आपण कुठलेही मिल्कमेड, कॉर्नफ्लॉवर काहीही वापरत नाही. फक्त थोडंसं छोटी वाटी दूध वापरलेलं आहे आणि आपल्या व्हिपिंग क्रीममध्ये ऑलरेडी साखर असते. फक्त दुधासाठी म्हणून आपण 2 चमचे साखर घातली आहे. बाकी तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तीही घालायची गरज नाही आहे. या ठिकाणी दूध आणि व्हिपिंग क्रीम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर आपण विस्कर किंवा ब्लेंडरचा वापर करून हे मिक्स करणार आहोत. इथे मी ब्लेंडरचा वापर करून मिक्स करत आहे. तुम्ही विस्करही वापरू शकता. अगदी 2 मिनिटात क्रीमला स्मूथ असं स्ट्रक्चर येतं. हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला क्रीम हवं आहे. हे जसं की आपलं केकचं बॅटर असतं त्या पद्धतीचीच याची कन्सिस्टन्सी आहे. यात आपण आता थोडेसे टुटी फ्रुटी घालूयात. याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता. छान मिक्स करून घेऊयात. यानंतर कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा तुमच्याकडे जर आईस्क्रीम कंटेनर असेल त्यातही तुम्ही हे आईस्क्रीम आता फ्रीज करायला ठेवायचं आहे. यात मी सर्व आईस्क्रीम घातलेलं आहे. यानंतर डबा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये काही एअर गॅप्स राहणार नाहीत. आता याच्यावर आपण एक प्लास्टिक शीट झाकायची आहे आणि त्याच्यावर आपण याचं झाकण लावायचं आहे, जेणेकरून हवाबंद डबा तयार होईल आणि बर्फ तयार होणार नाही आपल्या आईस्क्रीममध्ये. यासाठी आता हा डबा आपण 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही ओव्हरनाईटही ठेवू शकता. मस्त आईस्क्रीम तयार होतं. 6 तासानंतर आपण डबा उघडून पाहूया. वाव, एकदम सॉफ्ट असा आईस्क्रीम तयार झालेला आहे. कुठेही बर्फ तयार झालेला नाही आहे आणि एकदम छान असं आईस्क्रीम तयार झालं आहे. आपण आता या चमच्याने आईस्क्रीम बाउलमध्ये काढूयात. पहा, एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे. सॉफ्ट स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. वाव, मस्तच छान तयार झालेलं आहे आईस्क्रीम. अगदी इझी मेथड वापरून आपण हे आईस्क्रीम बनवले. लहान मुलंसुद्धा बनवू शकतील असं ही सोपी पद्धत आहे. मी इथे टुटी फ्रुटीने गार्निश केलेलं आहे. वाव, एकदम सॉफ्ट, स्मूथ आणि डिलिशियस असं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे. मंडळी, तुम्हाला ही कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मग बघताय काय, पटकन ही व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी बनवा आणि तुमच्या मुलांना खुश करा. उन्हाळ्यात थंड थंड आईस्क्रीम मुलांना नक्कीच आवडेल. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.